रामकृष्ण हरी. पंढरीचा राजा या चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे. मी एक छोटासा अभंग गाण्याचा प्रयत्न करत आहे. देवाची ये दारी उभा क्षण भरी, देवाची ये दारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधविल्या, तेने मुक्तिचारी साधविल्या. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. असोनी संसारी जीवे वेगू करी, असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे. द्वारकेचे राणे पांडवा घरी, द्वारकेचे राणे पांडवा घरी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. रामकृष्ण हरी. अभंग गाण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला व्हिडिओला कमेंट करून सांगा. आणि विशेष हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मी सेलूवरून आहे, परभणी जिल्हा, तालुका सेलू, जिल्हा परभणी. आणि गेली 2 वर्षापासून आमच्या तालुक्यामध्ये फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा असा साजरा होतो. फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा म्हणजे आज समजा उदाहरणार्थ आज सेलूमध्ये असेल तर 7 दिवस इथं पारायण होतं. नंतर सेलू संपले की आमचं मोरेगाव असेल, वालूर असेल, राजवाडी असेल, सोन्ना असेल, असं फिरत 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 सगळ्या गावानं सप्ती झाली. तर आणि वालूर या गावात 11 सप्ती झाल्यामध्ये मागच्या वर्षी. आणि आता पालखी, माऊलीची पालखी आहे सेलूच्या जवळच. तर सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की 12 मार्च ते 19 मार्च ह्या कालावधीमध्ये भव्य आणि दिव्य असा खूप मोठा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं.
आणि त्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं नियोजन असं आहे, विनामूल्य सेवा आहे. अ, आपले राम मंदिराचे गोविंदगिरीजी महाराज असतील त्यांची कथा आहे आणि खूप मोठमोठाले महाराज येणार आहेत. पुरुषोत्तमदादा पाटील असतील, विशाल महाराज खोले असतील. बरेच जण आहेत. आता सगळ्याचे नाव सांगता येत नाही, म्हणजे व्हिडिओ मोठा बनन. तर त्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला आमचे हरिभक्तपरायण पंडित महाराज डाके यांचं म्हणजे नियोजन असं आहे, ओवीला पारायणाला ज्ञानेश्वरीच्या ओवीला एक माणूस, म्हणजे जसं 9,000 ओव्या येतात, पण 9,000 ओव्या आहेत, तर त्या पलीकडलं पारायणाला म्हणजे 21,000 पारायणकर्ते पारायणाला बसावं अशी सर्वांची इच्छा आहे आणि 100% बसणार. आणि 11 मार्चला श्री क्षेत्र आळंदी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पाऊतका हेलिकॉप्टरनं ह्या सेलूमध्ये येणार आहेत आणि त्याची भव्य आणि दिव्य मिरवणूक आहे, मोठी, खूप मोठी मिरवणूक आहे. त्या मिरवणुकीमध्ये 375 तुकाराम नावाचे माणसं असतील, 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं असतील, नामदेव नावाची माणसं असतील, त्यानंतर 750 टाळकरी, 750 पताका, असं भव्य दिव्य खूप 11 तारखेला खूप मोठी म्हणजे सेलूमध्ये दिंडी निघणार आहे आणि 12 मार्चला सप्त्याची सुरुवात आहे आणि 19 मार्चला सांगता आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी माझ्याकडून एक आमंत्रण म्हणून, म्हणजे आमंत्रण तर तसं माऊलीचंच आहे आणि माऊलीच्या सोहळ्यासाठी, या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सांगत्यासाठी सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहावं, ही माझ्याकडून तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि माझं पंढरीचा राजा हे चॅनल आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला, आणि आवर्जून सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या सप्त्याचं श्रेय सर्वांनी घ्यावं. आता 750 पदार्थ आहेत आणि दररोज 56 भोगाचा नैवेद्य आहे माऊलीला. आणि मित्रांनो, आपण समजा आपल्या परभणी जिल्ह्यातले किंवा हिंगोली जिल्हा असेल, खाली आपण माऊलीच्या दर्शनासाठी आळंदीला जातो 100, 200, 500 किलोमीटरहून. तर आज माऊलीच जर आपल्या घरी येत असतील आणि तर आपल्याला काय अडचण आहे. आणि मी असा व्हिडिओ म्हणजे फक्त परभणी जिल्ह्याच्या पब्लिकसाठीच नाही बनवला, ऑल महाराष्ट्र सगळ्यांनी यायचं आहे. आणि आणि खूप येणाऱ्याला खूप सुविधा आहेत. बीडकडून येणार असतील, संभाजीनगरकडून येणार असतील, नांदेडकडून ट्रेनची सुविधा आहे. रेल्वे स्टेशनपासून जवळच सप्त्याचं आयोजन होईल. तर सर्वांनी या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि 7 दिवस ज्याला ज्याच्या त्याच्या परीने सेवा करता येईल तशी सेवा करावं, ही माझ्या प्रकांडी बरोबर आपण तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे. माऊली माऊली माऊली, कृपा त्या पांडुरंगाची, पंढरीचा राजा या चॅनल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.